नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। पाचवी नवोदय आणि पाचवी शिष्यवृत्तीसाठी आपण ज्या वेगवेगळ्या व्हिडिओ सुरू केलेले आहेत त्यामध्ये आज आपण पाचवी शिष्यवृत्तीचा 5वा धडा मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करणे यामधला आपण स्वाध्याय पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाच्या या पाठाच्या अनुषंगाने काय असतं माहिती व नमुना प्रश्न ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत। आज आपण स्वाध्याय यावर आधारित पाहणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे आणि पहिला प्रश्न तुम्हाला बोर्डवर दिसतोय की 13079 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती। काय म्हणले? सर्वात लहान संख्या। अंक कोणते वापरायचे? हेच वापरायचे। आणि लक्षात ठेवा, लहान संख्या म्हणलं की आपण काय करत असतो? कोणता क्रम घेत असतो? चढता क्रम। हे इथं लक्षात ठेवायचं आहे। लहान संख्या म्हणलं की चढता क्रम, मोठी संख्या म्हणलं की उतरता क्रम। ओके, आता याच्यामध्ये 0 आलाय बघा। सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 1, त्यानंतर 3, त्यानंतर 7, त्यानंतर 9, म्हणजे हा झाला चढता क्रम। बरोबर आहे, हळूहळू आपण चढत गेलो। आणि आता ह्याच्यामध्ये 0 असल्यामुळं लहान संख्या बनवताना 0 डावीकडून ही डावी बाजू 2 नंबरला घ्यायचा आहे। किती नंबरला घ्यायचा आहे? 2 नंबरला घ्यायचा आहे की नाही? मग संख्या तयार होते 10379। आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। तो कोणता क्रम झाला? चढता क्रम झाला। आणि 0 कधी घ्यायचा आहे? लहान संख्येमध्ये 2 नंबरला घ्यायचा आहे। आणि मोठी संख्या बनवत असताना आता याच्यापासूनच आपण मोठी संख्या बनवू। ही झाली लहान। ओके, आता मोठी बनवूया। मोठी बनवत असताना काय करायचंय आपल्याला? कोणता क्रम घ्यायचा आहे? उतरता क्रम घ्यायचा आहे। आणि आता मोठी संख्या या अंकापासूनच बनवायची आपल्याला। बनवा। सगळ्यात मोठा अंक 9, त्याच्याहून छोटा 7, त्याच्याहून 3, त्याच्याहून 1, उतरत गेलो। आणि 0 काय करायचंय आपल्याला? 0 सर्वात शेवटी बनवत लिहायचा आहे की नाही? कधी? मोठी संख्या बनवत असताना। लहान संख्या बनवत असताना काय करायचंय? चढता क्रम। मोठी संख्या बनवत असताना उतरता क्रम। लहान संख्या बनवताना 0 2 नंबरला, मोठी संख्या बनवत असताना 0 सगळ्यात शेवटी। त्यानंतरचा प्रश्न पाहूयात स्वाध्याय मधला आपण। त्यानंतरचा स्वाध्याय मधला नंबर 2चा प्रश्न पहा। अगोदर प्रश्न समजून घ्या। 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल असं म्हटलेलं आहे। बघा 2, 4, 6 हे किती? बघा आता आपण याच्यापासून संख्या किती तयार होतात? 246 एक झाली। आता बघा 2 सोडून देऊ। 4, 6, 2 ही एक झाली। परत 6, 4, 2 अशी करू। 6, 4, 2। ओके, बघा 246, 462, 642। आता बघा 4, 6, आता अशी करूया 6, 4, 2, 6, 4 2, हे बघा अशी 2, 6, 4 एकदा झाली। परत आता 2, आता आणखीन कोणती होईल? बघा किती संख्या झाल्या? ह्या 4 झाल्या। आणखी पाहूया आपण कोणती करता येईल संख्या याच्यापासून। 2, 4, 6 झाली। 6, 4, 2 पण झाली। आणखीन कोणती होईल? 2, 4, 6 पण झालेलीच आहे। आता बघा बरं 4 अशी होईल का? 4, 2, 6 4, 2, 6 426। आता कोणती होईल परत? आता हे बघा हे 6, 2 आणि 4 6, हे 6 नंतर 2 आणि हे 4 किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या झाल्या बघा। आणि या संख्यांची काय म्हणले? 2, 4 व 6
हे अंक वापरून एकदाच वापरायचे आणि संख्या तयार करायच्या आणि त्या संख्येची बेरीज विचारली. ओके, आता बघा बेरीज किती येते भाऊ? 6. बघा डबल झाली का कोणती? नाही झाली डबल. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 4 14, 14 आणि 6 20, 20 आणि 4 24, 20 आणि 4 24. त्यानंतर घरचे किती आले? 2, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 16 आणि 6 22, 22 आणि 2 23, 24, 25, 26. किती झाली? 26. 26 ला 6 परत 2 हातचे. आता बघा परत करा बेरीज त्याची. 2 आणि 2 4 आणि 4 8 आणि 6 14 15 16, 16 आणि 4 20 आणि 6 26. काय संख्या तयार झाली? 26. यांची बेरीज किती झाली? 26. 2664. पर्याय नंबर किती येणार आहे उत्तर? हा, तर 3 संख्या जेव्हा असतात त्यापासून 6 संख्या आपण तयार केलेल्या आहेत. बघा कशा तयार केल्यात ते. पहिल्यांदा सरळ सरळ, मग थोडंसं टेक्निक वापरून, मग इकडल्या आहे की नाही अशा तयार करून एकूण 6 संख्या तयार झाल्या. उत्तर आहे याचं 2664. पर्याय नंबर 4. त्यानंतरचा प्रश्न. त्यानंतरचा तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, आपण तो वाचायचा आहे. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक, वही, पेन हे सगळं काढून आपण समोर बसायचे. एक एक गणित करून पाहिजेत आणि गणितामध्ये सरावाला फार महत्वाचं स्थान आहे. सराव करा, पुन्हा पुन्हा करून पहा वहीवर, नुसतं बसू नका. त्यानंतरचा तिसरा प्रश्न पहा. बघा काय प्रश्न आहे? 4 5 6 0 आणि 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट म्हणाले. काय म्हणाले? बेरजेची निमपट. नंबर 1 चा पर्याय आहे 1,27,108. नंबर 2 चा पर्याय आहे 45,554. नंबर 3 चा पर्याय आहे 63,554. नंबर 4 चा पर्याय आहे 91,108. बघा काय म्हटलेत? या संख्या दिल्यात, मोठ्यात मोठी पण तयार करायची, लहानात लहान पण तयार करायची, त्याची बेरीज पण करायची, बेरीजची निमपट पण करायची. चल आता मोठ्यात मोठी अगोदर करून घेऊ आपण. मोठी करत असताना कोणता क्रम घेतो? उतरता. कोणता क्रम घेतो? उतरता. म्हणजे मोठी संख्या अगोदर. यातली मोठी अगोदर कोणती येईल? 8. त्यानंतर 6, त्यानंतर 5, त्यानंतर 4 आणि 0 काय असणार आहे? शेवटी असणार. मोठी संख्या बनवताना 0 शेवटी. ओके, चला लहान बनवूया आता. लहान मध्ये काय करतो आपण? चढता क्रम घेत असतो. सगळ्यात लहान कोणती याच्यातली? 4. 0 आहे याच्यामध्ये, 2 नंबरला घेऊन टाका, डावीकडून 2 नंबरला. ओके, त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 8 आहे की नाही? ही झाली लहान संख्या, ही झाली मोठी संख्या. आता लहान संख्या आणि मोठी संख्या झाली, यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे की नाही? बेरीज करून घेऊ. 86,540 एका खाली एक लिहा. 40,568 यांची बेरीज. 8 6 4 10 0 हात चाला 1 5 5 10 1 11 चाला 1 6 1 7 8 4 12 1,27,108 ही काय झाली? बेरीज झाली. आता बेरीज म्हणजे उत्तर आहे का डायरेक्ट? हे बघा पर्याय आहे इथं, पण हे उत्तर लिहिलं की चुकते. आपल्याला विचारलंय काय? निमपट. निमपट म्हणजे अर्धे आहे की नाही? दुप्पट म्हणजे डबल त्याच्या. निमपट. आता निमपट म्हणजे काय करावं लागेल? 1,27,108 भागिले 2 केलं तरी चालतंय, निमपट येऊन जाते आहे की नाही? करूया आपण. बेसक 12, बेसक 12, बेत्रिक 6, 1 उरला, बेपंचे 10, 1 उरला, परत बेपंचे 10, बेचोक 8. म्हणजे उत्तर आपल्याला काय बघायला. ही झाली या संख्या बेरजेची निमपट. 63,554. पर्याय नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सोपा होता की नाही प्रश्न? त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. त्यानंतरचा प्रश्न बालमित्रांनो 4था प्रश्न आहे, वाचूया आपण अगोदर.
0,2397 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठे आहे? कितीने मोठी आहे? ओके, बघा आधी मोठ्यात मोठी काढू, लहानात लहान काढू आणि कितीने मोठी हे काढू. हे की नाही? सोपं आहे. आधी याच्यापासून काय करू? मोठी संख्या तयार करू. मोठी संख्या तयार करत असताना आपल्याला माहित आहे कोणता क्रम? उतरता घ्यावा लागतो. ओके, घेऊया. सगळ्यात मोठा अंक 9 आहे, त्यानंतर 7 आहे. 9, 7, 3, 2 आणि 0 झाली का 5 अंकी? 5 अंक आहेत, 5 अंकीच होणार आहे. जास्त अंकी विचारली असती तर जास्त अंकी बनवली असती. 97,320 ही झाली मोठी. आता लहान बनवूया. लहान बनवत असताना आपण कोणता क्रम घेत असतो? चढता क्रम घेत असतो. घेऊया. सगळ्यात लहान कोणती संख्या याच्यातली? 2 आहे. 2 2 नंबरला घ्यावा लागत असतो लहान तयार करताना. त्यानंतर 3, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 9. काय झाली? लहान आणि मोठी तयार झाली. हे की नाही? आता या दोघांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. हे की नाही? 9, 7 आणि 2 9, 3 6, 7, 9 2 11. 1,17,699 पर्याय आहे इथं. उत्तर वाटायचं हेच आहे काही नाही. त्यांनी काय म्हटले? मोठ्यात मोठी तयार झाली, लहानात लहान संख्या तयार झाली. ही मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या हे काय करायची गरज होती? बेरीज करायची आपल्याला गरज नव्हती. आपण काय करायला पाहिजे होतं? ही मोठी झाली तयार, ही छोटी झाली तयार. आहे की नाही? तर कितीने मोठी आहे ही? कितीने मोठी आहे? मग याच्यातून वजाबाकी करू आपण. आहे की नाही? कशामधून? 97,320 वजा 20,379 यांची काय करूया? वजाबाकी करूया. म्हणजे ही संख्या, मोठी संख्या लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे कळत. चला करा. 10 मधून 9 गेले, 0 मधून 9 जात नाही. 10 मधून 9 गेले, 1 राहिला. इथं 1 राहिला. इथं काय झालं मग? 1 राहिला. 1 मधून 7 जातात का? नाही. 11 मधून 7 गेले, इथं 2 केले. 11 मधून 7 गेले, 7 आणि 4 11. 2 मधून 3 जात नाहीत, म्हणजे 12 मधून 3 जातील. हे की नाही? मग किती राहतात? 12 मधून 3 गेले 9, इथं राहिले 6. आहे की नाही? 6 जशाला तसे. 9 मधून 2 गेले 7. आलं लक्षात? म्हणजेच ही मोठी संख्या या छोट्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? एवढ्याने मोठी आहे. 76,941 ने मोठी आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 4. ओके, त्यानंतरचा प्रश्न. त्यानंतरचा 5वा प्रश्न बघा. 2,854 हे प्रत्येकी अंक एकदा वापरून तयार केलेली सर्वात मोठी 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल? 6 अंकी संख्या तयार करायची, पण अंक दिलेले आहेत इथं किती? 4च दिलेले आहेत. त्यापासून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करायची आणि आपल्याला विचारलंय का 1000 स्थानी अंक कोणता आहे? चला बघूया. आता बघा अंक कोणते? 2,8,5,4 हे 4च अंक आहेत. किती आहेत हे? 4. आपल्याला किती अंकी बनवायची? 6 अंकी बनवायची. 6 अंकी. हे की नाही? मोठ्यात मोठी ती पण. मोठी संख्या बनवत असताना आपल्याला माहिती आहे आपण काय करत असतो? उतरता क्रम घेत असतो. याच्यापासून अगोदर एक मोठी संख्या तयार करू आपण. 8, 5, 4, 2 ही किती अंकी झाली? किती अंकी झाली? 4च अंकी झाली. पण आपल्याला म्हटलंय किती? 6 अंकी. मग अशा वेळेस काय करायचं? जो मोठा अंक आहे तो जास्त वेळा घ्यावा लागेल आपल्याला. आहे की नाही? मग हे 4 झाले, हे 2दा घेऊ आणखी. झालं का? किती अंकी झाली आता? 3 आणि 3 6. काय केलं आपण? मोठा अंक जास्त वेळा. पण यापासूनच म्हणलं असतं लहान संख्या बनवा, तर आपण लहान अंक हा 2 जास्त वेळा घेतला असता. म्हणजेच ही झाली 6 अंकी संख्या. आणि ही संख्या तयार झाल्यानंतर प्रश्न विचारलाय 1000 स्थानिक अंक कोणता आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. आपल्याला काय विचारलंय? 1000 स्थानी असणारा अंक पर्याय नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया.
पहा 6वा प्रश्न बालमित्रांनो, सोपा प्रश्न आहे खूपच, फक्त लिहायलाच आपल्याला वेळ लागतोय. 3,0,5,7,9,1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. अंक किती आहेत? 1 2 3 4 5 6 6च आहेत, त्याच्यामुळे काही नवीन करायची गरज नाही. याच्यापासून काय करायची? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. कोणती पण ती विषम असली पाहिजे. मोठ्यात मोठी तयार करत असताना आपल्याला माहित आहे आपण काय करतो? उतरता क्रम घेत असतो. बघा, सगळ्यात मोठा अंक अगोदर 9, त्याच्याहून थोडा छोटा 7, त्याच्याहून थोडा छोटा 5, त्याच्याहून छोटा 3, त्याच्याहून छोटा 1 आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या बनवताना 0 आपण हा सगळ्यात शेवटी घेत असतो. घेतला? पण ही झाली ना, कशी झाली? सम झाली. आपल्याला पाहिजे कशी? विषम. मग या दोघात अदला बदल करून टाका. अदला बदल म्हणतोय. काय करायचंय? अदला बदल. 0ला अलीकडे घ्यायचं, 1ला पलीकडे घ्यायचं. बाकी जशाला तसं. 9,75,301 केलं आपण. आता ही कशी झाली? ही झाली ना विषम. आपल्याला जी पाहिजे होती ती झालीच ना. 9,75,301, 9,75,301, 9,75,301. हा पर्याय नंबर काय येईल? 3 येईल. पर्याय नंबर 4 काय आहे? 9,75,073 आहे. हा त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. थोडंसं बारकाईनं पहा, सारखेच पर्याय वाटतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर 9,75,301. पुढचा प्रश्न पाहूयात. त्यानंतरचा बालमित्रांनो 7वा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा प्रश्न कसा आहे समजून घ्या. 5 आणि 6 या 2 अंकांचाच वापर करून तयार होणारी 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे वाचन. आधी आपल्याला 8 अंकी संख्या तयार करायची. किती अंकी तयार करायची? 8 अंकी. अंक कोणते आहेत? फक्त 2च आहेत, 5 आणि 6. ओके. मग मोठी संख्या तयार करायची ना. मोठी करत असताना आपण उतरता क्रम घेत असतो. म्हणजे मोठे अंक आधी 1 2 3 4 5 6, 3 आणि 3 6, 7 आणि 8. बरोबर आहे का? हा बरोबर. कारण मोठे अंक जास्त वेळा घेतले. 1 2 3 4 5 6 7 वेळा घेतला 6 आणि 5 1 वेळा. हे 2च अंक वापरायचे होते ना. मग किती वेळा आपण वापरू शकतो? पण मोठी बनवायची असल्यामुळं ही. तर आता बघा, हे 3, हे 2 आणि हे 2. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 6,66,66,665. पर्याय होते आपल्याकडे. बघा पर्याय काय? पहिला 6,65,00,000. 65 लक्ष नाही ना, 5 हा शेवटी येणार आहे म्हणून पहिला पर्याय येणार नाही. ओके. चला 2 नंबरचा पर्याय पहा. 6,66,00,000 66,000 बरोबर आहे इथपर्यंत. 666,566 नाही, 5 अगोदर नाही येणार, सगळ्यात शेवटी येणार. कारण आपल्याला मोठी संख्या बनवत असताना कोणता क्रम घ्यावा लागतो? उतरता. हेच बरोबर आहे आपण केलेलं. म्हणजे पर्याय 2 पण नाही येणार. ओके. तिसरा पर्याय पहा. 6,66,00,000 बरोबर आहे. 66,000 हे पण बरोबर आहे. 66,656 नाही, 656 म्हणजे असे होतील ते 5 6, तसं नाही येणार. म्हणजे पर्याय 3 पण येणार नाही. चला शेवटचा पर्याय बघूयात. बघा पर्याय काय म्हणतो? 6,66,66,665 हे बरोबर आहे. पर्याय नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजून घ्या, 2 अंकापासूनच आपण मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे. मोठ्यात मोठी. आता या 2 अंकापासूनच लहान संख्या तयार करायची असल्यावर काय केलं असतं आपण? सांगा बरं. लहान कशी केली असती? हे 5 अंक जास्त वेळा घेतला असता. किती वेळा? 7 वेळा घेतला असता. किती वेळा घेतला असता? 7 वेळा. नंतर 6 घेतला असता. ही झाली लहान अंक. ओके. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले पर्याय 4. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपण पाहणार आहोत. बघा बालमित्रांनो, प्रश्न समजून घ्यायचा आहे.
पहा 9 3 5 7 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा आणि त्यांच्या बेरजेचा 1/3 विचारला आहे. वेगळ्या प्रकारचं थोडस प्रश्न आहे. आता काय करायचे आपल्याला, मोठी अगोदर बनवू. मोठी बनवताना उतरता लक्षात ठेवायचं, मोठी बनवताना उतरता. मोठी संख्या अगोदर. चला मोठी कोणती, याच्यातली 9 आहे. 9 नंतर 7 आहे छोटी छोटी, नंतर 5 आहे, नंतर 3 आहे आणि नंतर 0 आहे. मोठी बनवताना 0 शेवटी घ्यायचं. सर्वात लहान लहान बनवताना काय करतो आपण, चढता घेतो. चला चढता घेऊयात. सगळ्यात अगोदर 3, 2 नंबरला लहान बनवताना 0, त्याच्यानंतर 3 नंतर मोठी 5, 5 नंतर मोठी 7, 7 नंतर मोठी 9. ओके, हा झाला. ही झाली मोठी आणि छोटी संख्या. आता आपल्याला काय करायचं, यांची बेरीज करायची. बेरजेचा 1/3 म्हणायचं. 9 7 3 10 0 चाला 1, 5 5 10 1 11, हा चाला 1, 7 1 8, 9 3 12, 1,28,100, 1,28,109. हे काय उत्तर आहे का, नाही. याचा 1/3 काढायचा आहे. काय काढायचं आहे, 1/3 म्हणजे 1/3 गुणायचंय त्याला. म्हणजेच ह्याला 3 भागितलं तरी चालतं. ह्याला गुणवलं म्हणजे असं लिहिलं म्हणजे बघा, हे 1/3 त्याचा गुणाकार भागिले हे. चला करूया आपण. 3 चोक 12, 3 चोक 12, 3 दोन्ही 6, उरले किती 2, 3 7 21, उरले काहीच नाही. 0 ला 0, 3 त्रिक 9, 42,703, 42,703. हा या संख्येचा 1/3 आलेला आहे. 42,703 कुठे आहे, 42,700 पर्याय नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. त्यानंतरचा 9वा प्रश्न बालमित्रांनो आपल्या समोर आहे आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलंय, 0,1 2 8 व 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल. सोपा प्रश्न आहे. बघा अंक कोणते आहेत, हे. या अंकापासून आपल्याला काय करायचे, 9 अंकी बनवायची. हे किती आहेत अंक, 1 2 3 4 5 अंक. पण सर्वात लहान बनवायची ती, है की नाही. लहान संख्या बनवत असताना आपल्याला माहित आहे आपल्याला काय करावं लागणार आहे, चढता क्रम घ्यावा लागणार आहे संख्येचा, अंकांचा. बघा सर्वात लहान अंक कोणता आहे याच्यातला, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 8. 0 राहिला ना, मग हा 1 0 इथं, म्हणजे 10,268. ही किती अंकी झाली, पण किती अंकी झाली, 3 आणि 2 5 अंकी झाली. आपल्याला बनवायची किती, 9 अंकी. म्हणजे 0 किती वेळा घ्यावा लागेल, आणखी त्याच्यात 4 वेळा वाढवावा लागेल. सर्वात लहान अंक वाढवायचा असतो लहान संख्या बनवताना. ओके, 1 2 3, ठीक आहे. आता 2 6 8. आता बघा बरं किती अंकी झाले, 1 2 3 4 5 6 7 8. आणखीन एकदा 0 वाढवावं लागेल. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अंकी झाली तयार. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, लहान संख्या बनवत असताना यामधला 0 अंक किती वेळा घ्यावा लागेल. बघा बरं किती वेळा घेतलाय आपण, 1 2 3 4 5. 5 वेळा 0 हा अंक घेतलेला आहे. पर्याय नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती अंकी बनवली, 9 अंकी. अंक किती होते, 5च. लहान अंक जास्त वेळा, 0 जास्त वेळा लहान बनवताना, आणि मोठी बनवताना दिलेल्या अंकातला जो मोठा अंक असेल तो आपल्याला जास्त वेळा घ्यावा लागणार. समजते. अतिशय सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न अगोदर आपल्याला शांतपणे वाचायचा आहे. 10वा प्रश्न आहे. 2,468,7,0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येत 6 अंकी संख्या तयार करायची. अंक पण 6च आहेत.
सर्वात मोठ्या संख्येतील 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमतीवर आधारित प्रश्न आहे व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत त्यांचा गुणाकार किती. आधी 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू. 6 अंकी मोठ्यात मोठी करताना आपल्याला काय करायचं आहे, मोठ्यात मोठी करताना आपण काय करत असतो, उतरता क्रम घेत असतो. ओके, मोठी संख्या बनवायची दिलेल्या अंकापासून. किती अंकी, 6 अंकी बनवली. चला, सर्वात मोठा अंक 8, त्यानंतर 7, त्यानंतर 6, त्यानंतर 4, त्यानंतर 2 आणि 0. ओके, 0 शेवटी घ्यायचं आहे मोठी संख्या बनवताना. आता किती अंकी झाले, 6 अंकी झाले. ओके, 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 70,000. ओके, 70,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 70,000 झाली याची स्थानिक किंमत 7ची, आहे की नाही. आता 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. एकक स्थानचा कोणता आहे, 0 आहे. याची स्थानिक किंमत किती असते, 0 असते. आणि यांचा गुणाकार किती येणार आहे. कोणत्याही संख्येला 0 न गुणल्यावर उत्तर 0 येते. पर्याय नंबर 4. किती सोपं होतं, नुसतं दिसायला मोठं गणित दिसायले, पण समजून घेतल्यावर खूपच सोपं आहे की नाही. तर एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 0ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असते. ओके, म्हणून उत्तर काय ना, पर्याय नंबर 4. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा 11वा प्रश्न बालमित्रांनो. 4,0,2, 6, 8 हे अंक एकदाच वापरून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. ओके, बघा आपल्याला कोणती संख्या तयार करायची आहे, अंक किती आहेत, हे अंक किती आहेत, तर हे 5च अंक आहेत, है की नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या बनली. आता ह्या संख्या सगळ्या हजारातच दिसतात, है की नाही. मग उत्तर कोणतं, मोठ्यात मोठी बनवायची ना आपल्याला. मोठी मोठी बनवताना आपण काय करतो, उतरता क्रम घेतो. चला, सर्वात मोठा अंक अगोदर 8, त्यानंतर 6, त्यानंतर 4, त्यानंतर 2. ओके, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला 0 कधी घेत असतो, आपण शेवटी घेत असतो, है की नाही. मोठी संख्या बनवताना काय करतो आपण, 0 शेवटी घेतो. बघा आपण उतरता क्रम घेतलाय का बरोबर, 8, 6, 4, 2, है की नाही. दिलेल्या अंकापासून हे अंक किती आहेत, पण 5च आहेत ना. आपल्याला विचारलंय 8, मग आणखी 3 0 देऊन टाका. झाले का 3 0 दिले, झाली ना संख्या तयार. बघा बरं, 8,64,20,000. 8,64,20,000 आपोआपच ती संख्या हजारामध्ये किंवा पूर्ण हजारामध्ये आलेली आहे. 8 कोटी नाही, ही नाही ना, हे नाही ना. बघा 8 वरचा येईल पर्याय, 8 कोटी, पर्याय नंबर किती अंकी, हजारात बनवायची होती ना आपल्याला. सॉरी हा, आपल्याला काय फक्त हजारात बनवायची, 10,000मध्ये झाली. मग आपल्याला काय करावं लागेल आता, हे नाही उत्तर येणार याचा. बघा आपल्याला काय करायचं, फक्त 3 ला 0 घ्यायचं आहे. 1, 2, 3, बाकी बघा बरं. आता मग 2 हे उरलेले, हे की नाही, हजारातच बनवायची ना आपल्याला. मग 2 नंतर 4 नंतर 6 हे नंतर हे 8. पण ही किती अंकी झाली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7च अंकी झाली. पुन्हा एक 8 घ्यावा लागेल, कारण मोठी संख्या बनवतोय आपण. काय बनवतोय, मोठी संख्या बनवतोय. 8,86,42,000 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. समजून घ्या थोडस हे उत्तर कसं आलं. बघा आपल्याला काय, पूर्ण हजार संख्या बनवायची. हजार म्हणजे हजारावर 3 0. ओके, हजारामध्येच आली पाहिजे, ही जास्त येईल, ठीक आहे. मग मोठा अंक, मग ही छोटी व्हायली ना याच्यापेक्षा संख्या, आहे की नाही. त्याच्यामुळं ही छोटी व्हायली, ही मोठी व्हायली. आपल्याला मोठ्यात मोठी बनवायची होती 8 अंकी, आहे की नाही. तर हे उत्तर येईल आपलं 8,86,000. मोठा अंक वाढवला आपण, बाकी काहीच नाही केलं. आणि हजारच्या जागी हजारात ठेवले. 0 किती घेतले, 3च घेतले फक्त. ओके, प्रश्नाचं उत्तर 11व्या काय आहे, पर्याय नंबर 3. त्यानंतरचा प्रश्न,
त्यानंतरचा प्रश्न तुमच्या समोर 12वा आहे, मी वाचतो आणि शॉर्टमध्ये आपण थोडक्यात आपण प्रश्न बोर्डवर सुद्धा लिहित आहे, तुम्हाला समजून जाते बघा. कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती? बघा, पुढीलपैकी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान म्हटले हा, बघा अंक कोणते तेच आहेत ना सगळीकडे. 1 3 9 5 7, 1 3 9 5 7, 1 3 9 5 7, 1 3 9 5 7. हा, 1 3 9 5 7. याचा अर्थ हेच अंक आहेत, है की नाही? या अंकापासून आपल्याला काय संख्या तयार करायची? लहान संख्या, सर्वात लहान संख्या. लहान संख्या आपण बनवत असताना काय करतो? कोणता क्रम घेतो? चढता क्रम घेत असतो. तर करूया आपण. 1 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 9. तेच अंक आहेत मागे पुढून, पण यांच्या पैकी म्हटलंय आपल्याला, दुसरी मनाने नाही का, आपल्याला अंक नाही घ्यायचे. 1 2 3 4 5 हे अंक नाही घ्यायचे आपल्याला मनाने. त्यांचे जे अंक दिलेत फक्त ते मागे पुढे झालेले आहेत अंक. पर्याय पाहून उत्तर शोधायचं होतं इथं. ओके, मग आपण लहान संख्या बनवताना काय केलं? चढता क्रम घेतला, बरोबर आहे. मग काय येईल? 13,579. पर्याय नंबर आहे का? 13,579. पर्याय नंबर 2 आहे ना, 13,579. कळते? आता हेच म्हटलं असतं, हेच अंक वापरा आणि मोठी संख्या तयार करा. मोठी म्हटलं असतं तर काय करत असतो आपण? उतरता क्रम घेत असतो. काय करत असतो? उतरता क्रम घेत असतो. तर उतरता क्रमात काय येते? 9 अगोदर, नंतर 7, नंतर 5, नंतर 3, म्हणजे 97,531 ही काय झाली? मोठी संख्या तयार झाली. आपल्याला विचारलंय काय? पुढील पैकी 5 अंकी सर्वात लहान विचारली. पर्याय नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13वा. 3 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? हेच अंक परत परत आपल्याला वापरायचे. अंक तर 3च दिलेत आणि संख्या बनवायची आहे 5 अंकी. ओके, काय करावं लागेल? कशी बनवायची? मोठी संख्या बनवायची. अंक कोणते? 3 5 7. मोठी संख्या बनवत असताना आपण काय करत असतो? उतरता क्रम घेत असतो, ठीक आहे. उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या सगळ्यात अगोदर, त्याच्यानंतर थोडी छोटी, त्याच्यानंतर सगळ्यात छोटी. आता 753 ही काय झाली? 3 अंकी सर्वात मोठी झाली. मग आता आपल्याला मोठा अंक 5 अंक बनवायचे असल्यामुळे जास्त वेळा घ्यावा लागणार आहे. झाली का 5 अंकी? 1 2 3 4 5. 77,753 ही काय झाली? मोठी संख्या तयार झालेली आहे. पर्याय नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. मोठी संख्या बनवताना मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा. आता हेच अंक दिलेले असताना आपल्याला 5 अंकी काय करायची आहे? लहान संख्या बनवायची. काय करावं लागेल? काय करावं लागेल? लहान अंक जास्त वेळा घ्यावा लागेल ना, है की नाही? 3 वेळा आणि ओके, लहान अंक जास्त वेळा घेतला, 5 राहिले ना. ओके, ही संख्या तयार होईल. म्हणजे हे पण पर्याय बघा. लहान आपल्याला विचारलं होतं काय? सर्वात मोठी या 3 अंकापासून तयार होणारी संख्या. अशा पद्धतीनं बालमित्रांनो 5वा धडा मोठ्यात मोठी संख्या तयार करणे व लहानात लहान संख्या तयार करणे दिलेल्या अंकांपासून अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. कागदावर वहीवर गणित करून पाहण्याला फारच महत्वाचं असणार आहे. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता गणिताची तरच तुम्हाला ते गणित अधिक समजणार आहे, सोपं जाणार आहे आणि सरावाला महत्व आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, करून पहा. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जवळ ठेवा. शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.